दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। जगजीवनराम झोपडपट्टीतील दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या 2 शाळकरी मुलींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली। ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते शनिवारी हे धनादेश प्रदान करण्यात आले। यावेळी उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्यामुळे जिया महादेव मेत्रे आणि ममता अशोक मेत्रे या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं। तसंच पुढील काळामध्ये सोलापूर शहरात अशा दुर्दैवी घटना होऊ नये याकरिता महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या। हातावरचं पोट असणाऱ्या झोपडपट्टीतील या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी दिलं होतं। यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून जिया महादेव मेत्रे आणि ममता अशोक मेत्रे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, किसन जाधव, मोची समाज अध्यक्ष करेप्पा जंगम, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी नगरसेविका मीनाक्षी कंपली, जेम्स जंगम, अंबादास करगुळे, भाजपा मंडलाध्यक्ष नागेश खरात, अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागनाथ कासलोलकर, संतोष कदम, रतिकांत कमलापुरे, रुपेश जक्कल, अनंत गोडलुलू, विठ्ठल मेत्रे, सैदप्पा जंगडेकर, बाबू उपळेकर आदी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।